नमस्कार, रेवती किचनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। इथे आपण आज बनवणार आहोत अंडा कढी। त्याच्यासाठी मी 6 अंडी घेतलेत, स्वच्छ धुवून उकडून घेतले। तोपर्यंत मी मसाला दाखवते तुम्हाला। कांदा घेतलाय, खोबरं घेतलंय, लसूण, आलं, कोथिंबीर, टोमॅटो, कांदा, खोबरं, लसूण भाजून घेतलंय। अंडी शिजलेले आहेत, सोलून घेते। छान अशी सोलून घेतल्यानंतर अंडी फ्राय करून घ्यायची। अगोदर अशी गोल्डन मध्ये छान मस्त फ्राय करून घ्यायचे। हे बघा अंडी आता फ्राय झालेले आहेत, काढते आता मी। छान असे आता आपण त्याच कढईमध्ये अंडा कढीला फोडणी देऊया। मसाला टाकते तेलामध्ये, छान असा मसाला भाजून घ्यायचा। आणि पाठी आवाज येत असेल तुम्हाला, इथे खाली मार्केट आहे त्याच्यामुळे तो आवाज येतोय त्याचा। छान आपण इथे मसाला फ्राय करूया। कढीपत्ता विसरलेले, कढीपत्ता टाकते। छान एक जीव करून घ्यायचा। आणि हे बघा मस्त आपला मसाला छान तेल सुटेपर्यंत भाजून घेऊया। तर ह्याच्यामध्ये आपला घरगुती तिखट टाकूया, हळद टाकूया, चिकन एव्हरेस्ट मसाला टाकूया। आणि हेही आपण छान 2-3 मिनिटं परतवून घेऊया। ह्याच्यामध्ये आपण अंडी टाकूयात। अंडी ही छान परतायची मसाल्यामध्ये। छान अशी परतून घ्यायची अंडी। आणि आता त्याच्यामध्ये 1 तांब्या पाणी ॲड करूया। तुम्हाला जसं पातळ ग्रेव्ही जसं पाहिजे तसं तुम्ही कमी जास्त पाणी करू शकता। तर ह्याच्यामध्ये मीठ टाकूया, चवीनुसार मीठ। आणि छान अशी उकळी येऊ द्यायची। आपली अंडा कढी तयार आहे। छान अशी उकळी येऊ द्यायची। आणि एक उकळी आल्यानंतर गॅस कमी करून 5 मिनिटं कमी गॅसवरती। आणि हे बघा आपली कशी अंडा कढी छान तयार झाली आहे। मस्त झटकीपट अंडा कढी तयार आहे। नंतर तुम्ही भातासोबत, चपातीसोबत, कशासोबतही खाऊ शकता। आणि माझं चॅनल नवीन आहे तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा।